मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आता सत्याकडे येते आणि म्हणते, अहो खिचडी खाऊन घेताय का, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. असं म्हणून ती समोर पाहते तर सत्या तेथे अगदी गाढ झोपलेला असतो. तेव्हा सत्याला असं शांतपणे झोपलेलं पाहून मीरा अगदी कौतुकानेच त्याच्याकडे बघते आणि म्हणते, खरंच मागच्या जन्मी मी खूप पुण्य केलं असेल, त्यामुळेच मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. आणि खरं सांगू का, तुमच्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. कारण मी आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे. आणि आयुष्यभर असं म्हणून ती आता थांबते. तेव्हा सत्यासुद्धा हसतो आणि विचारतो, आयुष्यभर काय? अगं बोल ना धूमकेतू, काय पुढे? मग आता मीरा विषयच टाळते आणि म्हणते, कसं आहे ना, आयुष्यभर मी तुम्हाला असं काही काही करून नक्कीच खायला घालेन. आता झोपेतून उठतो आणि विचारतो, एवढंच? म्हणते, हो, माझं हेच स्वप्न आहे, माझ्या नवऱ्याला पदार्थ करून खायला घालायचे आहेत. त्यावेळी आता धरा ना, खिचडी खाऊन घ्या अगोदर, असं मीरा म्हणते. सत्या प्रेमानेच म्हणतो, अगं भरव की. तेव्हा मीराला जरा कन्फ्यूज झाल्यासारखं वाटतं. ती थोडीशी लाजते आणि म्हणते, अहो कसं भरवणार? सत्या म्हणतो, अगं जेव्हा मी सायकल चालवत होतो तेव्हा तू भरवतच होतीस की. त्यावेळी आता अचानक एक फोन मीराला येतो. मग आता मीराच्या ऑर्डरचा तो फोन असतो. तेव्हा ती म्हणते, हो तुमची ऑर्डर मिळाली, लवकरात लवकर होईल तयार. अहो तसं माझं दुकान नाही आहे, पण मी घरूनच काम करते आणि मी घरपोच ऑर्डरसुद्धा पाठवेन, चालेल ना? असं म्हणून ती सत्याला सांगते, मला एक ऑर्डरचं काम आहे, मी आपली पटकन करायला घेते. तेव्हा सत्या ठीक आहे असं म्हणतो. तेव्हा आता सत्याच्या मनात एकच प्रश्न असतो की माझ्या धूमकेतूला दुकान टाकून द्यायचं, आणि म्हणूनच तो तिच्याकडे सतत पाहतो. मीरा आता लगेचच हार ओवायला सुद्धा घेते. मग आता सत्या मनातच विचार करतो की हे बघ धूमकेतू, की आता तुला दुकान नाही आहे असं अजिबात बोलायला लागणारच नाही. आता फक्त 2 दिवस, मग तुझ्या स्वप्नातलं फुलांचं दुकान तयार होणार म्हणजे होणारच. असं म्हणून तो तिच्याकडे पाहत पाहत आता खिचडी खाऊ लागतो. त्यानंतर मीरा ही हार ओवता ओवता काही वेळाने एकदम शांतपणे झोपून घेते. कारण 4-5 दिवस तिचीसुद्धा खूप दगदग झालेली असते. तिलासुद्धा काही सुचत नसतं आणि त्यामुळे तिला डोळा तसाच लागलेला असतो. काही वेळानंतर आता सत्या उठून पाहतो आणि मग तो मीराला असं बसूनच झोपलेलं पाहतो. तेव्हा आता त्याला समजतं, धूमकेतू खरंच खूप थकली आहे. मग आता तो उठतो आणि लगेचच तिच्याजवळ जातो, तिच्याकडे बघत राहतो आणि तिच्या हातातून अगोदर सुई धागा घेतो. सगळे हार वगैरे व्यवस्थित आता तो बाजूला ठेवतो आणि त्यानंतर मग तो तिला आता शांतपणे तिथे अंथरुणावर झोपवतो आणि तिच्या अंगावर पांघरून टाकतो. पण मीरा खूप गाढ झोपेत असल्यामुळे तिला कळत सुद्धा नाही. मग सत्या काय करतो, तिच्या शेजारी झोपतो आणि तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. त्यानंतर मीरासुद्धा आता काही वेळानंतर उठते आणि सत्याकडे बघते. तर सत्याला ती विचारते, काही पाहिजे होतं का तुम्हाला? सत्या अगदी प्रेमानेच म्हणतो, हो मला तू पाहिजे. तेव्हा मीरा गोंधळते आणि लगेचच झोपेतून उठते. तर सत्या म्हणतो, अगं तू तेथे हार ओवत असताना झोपली होती ना, म्हणून तुला व्यवस्थित अंथरुणावर झोपवलं. मग त्यानंतर आता सत्या म्हणतो, ऐक ना, मला आलं टाकून गरमागरम चहा जर मिळाला ना तर बरं होईल. त्यावेळी मीरा म्हणते, चहा आणि आत्ता? तेव्हा सत्या म्हणतो, सायकल चालवता चालवता चहा प्यायची सवय लागली ना आता 5-6 दिवस. मग म्हटलं की आत्ता यावेळी चहा प्यावा, कारण ह्याच वेळी मी चहा प्यायचो ना, तू मला आणून द्यायचीस. तेव्हा मीरा म्हणते, हो आणते, हा आणते. त्यानंतर आता मीरा लगेचच त्याच्यासाठी चहा घेऊन सुद्धा येते. मग आता सत्या पिणार तेवढ्यातच तो कप मागे घेतो आणि म्हणतो, ए धूमकेतू, असं नाही चालणार, हा तू तुझ्यासाठी पण चहा घेऊन ये. मीरा म्हणते, नको मला चहा. तरीही सत्य तिला फोर्स करतो आणि म्हणतो, नाही, तू चहा पिली तरच मी पिणार, नाही तर नाही. मग मीराचा आता नाईलाज होतो आणि ती लगेचच उठते आणि स्वतःसाठी चहा आणायला जाते. तर ते दोघेही आता चिअर्स करतात आणि चहा पिऊ लागतात. ते दोघेही चहाचा एक एक घोट घेतात आणि मग लगेचच सत्या विचारतो, काय गं, कसा झालाय चहा? तेव्हा मीरा म्हणते, हो मीच तर बनवलाय ना. मग सत्या म्हणतो, हो माहिती आहे तूच बनवलाय, पण कसा झालाय नक्की? मग तो मीराला समजावतो, कसं असतं ना, आपणच बनवलेल्या गोष्टींचा आनंद घेत नसतो, पण आपल्याला जो आनंद दुसऱ्याला द्यावासा वाटतो तो आनंद आपण स्वतःसुद्धा घेतलाच पाहिजे. तेव्हा मीरा हो असं म्हणते आणि चहा पिते.
आणि त्यानंतर मग म्हणते हो छान झालाय चहा. तर सत्या म्हणतो नुसता बरा नाही तर हा चहा 1 नंबर झाला, 1 नंबर, एकदम कडक चहा असावा तर असा, असं म्हणून तो मीराचं खूप कौतुक करत असतो. तर मीरा सत्याने कौतुक करताच थोडीशी लाजत असते. तेव्हा मीरा हसते आणि म्हणते ऐका ना, अहो चहा पिऊन तुम्हाला जरा तरतरी आली असेल ना, निवांत वाटलं असेल ना, अगदी डोकं शांत झालं असेल ना. सत्या म्हणतो हो ना, मला अगदी तसंच झालं आहे. कारण कसं असतं ना, चहा पिऊन माणूस कसा असा निवांत गप्पासुद्धा मारू शकतो. म्हणते हो, आणि चहा तर एकदम संसारासारखाच असतो. मी चहाचंच बघा ना, कितीही गरम असला तरीही कप त्याला सावरून घेतो. मग आता सत्या लगेचच बशी तिला देतो आणि खाली ती बशी ठेवत म्हणतो की ही बशी अशी त्याला आधार देत असते आणि या कपातला चहा असा लवंडला किंवा सांडला तर ही बशी ना त्याचा आधार बनते या कपातल्या चहाचा संसार सावरायला, आणि मगच त्या संसाराची ना खरी मजा सुद्धा येते बघ. मग आता मीरा म्हणते हो का, बरं ठीक आहे, चहा पिऊन झाला असेल ना तर झोपा आता, असं म्हणून ती त्याला शांतपणे झोपायला सांगते. झोपल्यानंतर छान छान स्वप्न सुद्धा तुम्हाला पडतील. तेव्हा सत्य विचारतोय धूमकेतू, तुझं स्वतःच्या फुलांच्या दुकानाचं स्वप्न आहे ना, मग मला सांग की जरा तुला नक्की कसं दुकान हवंय, असं तो विचारतो. मीरा म्हणते मी एवढा विचार नाही केला कधी त्याचा. तेव्हा तो म्हणतो अगं काहीतरी असा विचार केला असेल ना, फुलं तर असतील ना दुकानात. मीरा हसते आणि म्हणते हो, आता फुलांचं दुकान म्हटल्यानंतर फुलं नाही मग काय असणार सांगा बरं त्या दुकानात. असं आहे ना, आमच्या दुकानात फक्त कसं झेंडू आणि जास्वंदीची फुलं आणि दुर्वा आणि देवपूजेला लागतात ना, फक्त तशीच फुलं नसतील. मी तर म्हणते माझ्या फुलांच्या दुकानात कुठल्या रंगाचं फूल नाही किंवा कुठल्या प्रकाराचं फूल नाही, असं होऊच शकत नाही. तुम्ही फक्त फुलांची नावं घ्या, ती सगळी फुलं असतील माझ्या फुलांच्या दुकानात. अहो माझ्या दुकानात जर कुणी आलं ना तर माणूस ताणतणाव सर्व दुःखसुद्धा विसरून जाईल आणि मनसुद्धा एकदम हलकं हलकं वाटायला लागेल. पण आमच्या दुकानात कशी आम्ही अशी उघड्यावर फुलं विकतो तसं मला अजिबात करायचं नाही. अहो मला त्या गोलगोल फिरणाऱ्या खुर्चीत बसायचंय, एकदम मालकीनी गत, आणि फुलं सुद्धा विकायची आहेत, असं म्हणून मीरा तिचं जे काही स्वप्न आहे ते सांगत असते आणि खूप हसते. मग आता मीरा हे सगळं सांगत असताना सत्याला हसू येत असतं, कारण सत्या सुद्धा तिच्या आनंदामध्ये तेवढाच सहभागी होणार असतो. तो तिच्याकडे खूप वेळ आता पाहतच राहतो, कारण मीराच्या चेहऱ्यावर त्याला काहीही झालं तरी आता हसू बघायचंच असतं आणि ते हसू परत आणण्यासाठी, तिचं ते दुकानाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्याने जीवाची बाजी लावून अगदी ती स्पर्धा सायकलची जिंकलेली असते आणि 2 लाख रुपये सुद्धा मिळवलेले असतात, ते फक्त आणि फक्त मीराच्या दुकानासाठी. मीराचं जे काही स्वप्न असतं ना ते सत्य आता लक्षात ठेवतं आणि मग त्यानंतर तो स्वतः आता म्हणतो की माझ्या धूमकेतूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला उठून ना काम करायलाच हवं. त्यानंतर ते दोघेही आता शांतपणे झोपी जातात. त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो तर सत्याला सुद्धा आता जाग येते. तेव्हा तो अगदी मीराच्याच दुकानाचा विचार करत असतो. सारखा सारखा तोच विचार डोक्यात असल्यामुळे त्याला सुचतसुद्धा नसतं काही. कधी एकदा मी मीराला तिचं हक्काचं स्वतःचं दुकान टाकून देईल असं त्याला होत असतं. आणि तो म्हणतो आता तुमच्या धूमकेतूचं स्वप्न म्हणजे तुमचं स्वप्न झालं आहे असं तो स्वतःला सारखं सारखं बजावून सांगत असतो. आणि ते पूर्ण करण्यासाठी ना आता उठून काम केलंच पाहिजे असं तो मनात म्हणतो. त्यानंतर लगेचच तो उठतो आणि आपल्या कपाटातून लगेचच आपली ती मनी बँक काढतो. तेव्हा आता त्यात असणारे पैसे तो काउंट करू लागला. मीरा तेथे नसल्यामुळे सहजपणे त्याला ते पैसेसुद्धा व्यवस्थित मोजता येतात. आणि मग त्यानंतर तो म्हणतो की आता हे शेवटचे 100, आता झाले 50,000 रुपये. मग आता तिथे पंकज येतो आणि लगेचच सत्याकडे असणाऱ्या पैशांवर डोळा ठेवतो. तो डोळे मोठे करून अगदी त्या पैशांकडे बघत असतो. त्यानंतर तो म्हणतो आता हे 50,000 आणि स्पर्धेतनं मिळालेले 2 लाख रुपये, आता हे एवढे पुरेसे पैसे झाले धूमकेतूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तिला दुकान टाकून देण्यासाठी. चला आता ना मला खूप जोमाने काम करावं लागणार आहे. माझ्या धूमकेतूला मला सरप्राईज द्यायचं आहे. त्याच्यात त्या स्वप्नाबद्दल तो पुन्हा 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 बोलू लागतो.
त्यानंतर सत्या आता उठतो आणि कपाटाजवळ जातो, तर पंकज लगेचच आपला लपतो. सत्या आता कपाटात ती मनी बँक ठेवत असताना पंकजचा डोळा त्या पैशांवरच असतो आणि तो म्हणतो, अरे बापरे, याच्याकडे एवढे पैसे, आता ना काहीतरी करायलाच हवं, डल्ला मारायलाच हवा या पैशांवर. मग आता असं म्हणून तो लगेचच सत्याचे पैसे ढापण्याचा विचार करतो. त्यानंतर सत्या थोडा बाहेर येताच पंकज तेथून पळ काढतो. इकडे आता निरूपा किचनमध्ये काम करत असते आणि मीराच्या नावाने सततच आपली खडे फोडू लागते. म्हणते की ही ना फुलवाली फुलांचं द्यायचं कारण सांगून गेली पुन्हा भटकायला. हिला ना 5 दिवस अशी कुठेतरी भटकायला पाठवली पाहिजे. आणि मग कसं करेल काम कसं? पण घरातली कामं नाही करणार, नुसती काम कटाळी आहे. आता बाकीच्या 2 सुनांना तर कामं सांगू शकतच नाही आणि ही माझ्या हातात आहे पण हातालाच लागत नाही. आणि वरती म्हातारी आहे डोसक्यावर बिनकामाची मिऱ्या वाटायला. नुसतं आपलं सकाळी सकाळी काम करा असं म्हणून ती रागावैतागाने चहा ठेवत असते आणि सगळ्यांवरच राग काढू लागते. तेवढ्यातच भामटा पंकज तेथे येतो आणि म्हणतो, ए मम्मा, अगं तू काय करतेयस इथे? आणि मला एक विचारायचं, ही सगळी कामं तू का करतेयस? ती मीरा आहे ना कामवाली, ती करेल का सगळं? तेव्हा आता निरूपा म्हणते, त्या मीराची ना वेगळीच नाटकं सुरू आहेत आणि तू तर काही काम करत नाही आणि काही कामाला सुद्धा येत नाही, कारण तिकडे सुद्धा मलाच पोसायचंय आणि इकडे सुद्धा मलाच पोसायचंय. मग आता तो रागातच म्हणतो, पण मला कुठे येतंय हे असं जेवण वगैरे बनवायला, कारण तू मला कधी असं शिकवलंच नाही आणि तुला सांगू मम्मा, मला ते आवडत सुद्धा नाही. तेव्हा निरूपा विचारते, पैसे कमवता येतात का? अरे त्याच्यासाठी तर तुला एवढं शिकवलंय ना, बावळट कुठला. तेव्हा आता पंकज म्हणतो, अगं मम्मा, तेच सांगायला आलोय तुला. अगं मम्मा, तुला सांगू, जे सांगतोय ना ते ऐकलं ना तर तू ऐकतच राहशील. तेव्हा निरूपा सुद्धा आता दात विचकत विचारते, हो का? मग आता ऐकतच राहते हा, असं म्हणून ती गालाला हात वगैरे लावून ॲक्शन करत पंकज काय म्हणतोय ना ते ऐकण्याचा प्रयत्न करते. मग आता पंकज हळूच विचारतो, मम्मा, तुला माहिती आहे त्या सत्याकडे किती पैसे आहेत? जस्ट इमॅजिन हा. तेव्हा निरूपा म्हणते, मी नाही करू शकत इमॅजिन, तू सांग चल किती आहेत? तेव्हा पंकज म्हणतो, अगं 2.5 लाख रुपये आहेत त्याच्याकडे. अगं मम्मा, मी माझ्या ना डोळ्यांनी बघितलंय. अगं अशी पैशांची ना रास घेऊन बसला होता तो समोर. अरे दिवस रात्र त्याने सायकल चालवली आणि एवढे पैसे कमावले. तुला लाज वाटत नाही का पंक्या? अरे त्याने स्पर्धेचे 2 लाख रुपये तर कमावले आणि उरलेले 50,000 रुपये त्याची गाडी चालवून त्याने कमावले. तू काय केलं? अरे बावळट, 100 रुपये तरी तू कमावून आणतोस का? असं म्हणून ती त्याच्यावर जोरातच ओरडते आणि म्हणते, उगीच आपले याला शेंडी लाव, त्याला शेंडी लाव आणि उधारीवर उधारी, हे चोर ते चोर, सारखा आपली ढापाढापी. असं म्हणून पंकजची ती अक्षरशः लायकीच काढते. आणि तो सत्या ना तुझ्यासारखा नाही आहे, समजलं? तो काय म्हणाला होता माहिती आहे? मी हे कमावून दाखवणारच, हे करून दाखवणारच. आणि त्याला तशी संधी पण चालून आली आणि त्या संधीचं त्याने सोनंसुद्धा केलं. तू बस नुसता इंटरव्ह्यू देत, खोटं खोटं सांगत मला, आणि जा तिकडे नाश्ता करायला कुठेतरी बाहेर मित्रांबरोबर. असं म्हणून अगदी पंकजची खरडपट्टी काढत निरूपाही त्याला तडातडा बोलते. अरे त्याने तरी पैसे एवढे कमावून दाखवले, तो तुझ्यासारखा नाही असा धरसोड करत बसत. मग आता पंकज म्हणतो, ओके ना मम्मा, तू बोलायचं तेवढं बोल, पण आता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, हे एवढे पैसे घेऊन तो जातोय कुठे नक्की? मग आता निरूपा विचारते, मला काय विचारतो तू? जा ना त्याच्या मागावर आणि बघ तो कुठे पैसे खर्च करतोय ते. आता तेवढं तरी काम कर आणि जरा नीट कर, समजलं? असं म्हणून ती पुन्हा एकदा त्याला ताकीद देते. मग आता लगेचच पंकज जेव्हा तेथून जातो ना तेव्हा निरूपा त्याच्याकडे अजूनही रागात बघते, कारण पंक्या खरं तर काही कामाचं नाही एवढं शिकवून, असं निरूपाला वाटतं. इकडे आजीही मंदिरातून घरी आलेली असते. तेव्हा सत्या आता लगेचच तेथे आवरून सावरून येतो आणि म्हणतो, आजी आशीर्वाद दे चल. मग आता काय आशीर्वाद देऊ रे लेका तुला, कारण तुला तर आता माझे आशीर्वाद कायमच पाठीशी आहेत. मग आता सत्या म्हणतो, तू जो आशीर्वाद देशील ना तो मला हवा आहे, कारण तू जे म्हणतेस ना त्याच्यापेक्षा डबल मला मिळतं. मग आजी म्हणते, असं आहे का? बरं प्रसाद घे बरं अगोदर. असं म्हणून आजी अगोदर त्याला प्रसाद देते आणि म्हणते, माझ्या अंगा खांद्यावर पटकन नातवंड खेळू दे. आता नातवंडांचा विषय काढल्यानंतर सत्याचा चेहरा पडतो आणि तो म्हणतो, आजी काय चाललंय तुझं, हे काय नातवंड लावलीत? तेव्हा आता आजी म्हणते, बाळा तुझा संसार फुलू दे मीराचं, आणि तुझं सगळं काही चांगलं होऊ दे. तुमचा संसार असा फुलासारखा, कशी फुलं आवडतात तसा फुलासारखा तुमचा संसार
संसार बहरू दे, असंच मला वाटतं ना. आणि आपलं घर अगदी पोरा बाळांनी ना भरून जाऊ देत आणि सगळ्यांना अगदी सुख समाधान सुद्धा मिळू दे, असं म्हणून ती सत्याचा गोडसा पापा घेते. आणि सत्याला आजीने आशीर्वाद दिल्यानंतर खूप म्हणजे खूप छान वाटतं. मग पुढे आता आजी म्हणते, माझा आशीर्वाद ना कधीसुद्धा वाया जात नाही बरं का. तेव्हा सत्य म्हणतो, हो विषय आहे का ग आजे. तेव्हा लगेचच सत्य म्हणतो, विषय आहे का आजे. अगं तुझा आशीर्वाद म्हणजे ताकदीची गोळी आहे, गोळी. आणि ती गोळी का एकदा खाल्ली ना की ताकद राहतेच माणसाला. आता बघ, मी फक्त काम करणार नाही तर दणक्यात होणार म्हणजे होणार. आजी म्हणते, हो व्हायलाच पाहिजे. बरं चल येतो मी, असं सत्य म्हणतो आणि आजीचा निरोप घेऊन जायला निघतो. सत्या गेल्यानंतर पंकज लगेचच आपली बॅग घेतो आणि तिकडे सत्याचा पाठलाग करणारच असतो आणि समोर न पाहता आजीला जोरात धडकतो. आजी आता लगेचच त्याला म्हणते, काय रे कसली घाई आहे एवढी आणि कुठे निघाला लगेच हां, असं म्हणून आता आजी जाब विचारते. तो म्हणतो, सॉरी आजी सॉरी, मी निघतो हा आता, असं म्हणून तो जायला निघतो. तर आता आजी लगेचच त्याचा कान पकडते आणि चांगलाच कान पिरगाळून म्हणते, अरे कानाचं राहू दे, पण तुझे डोळे काय फुटले काय रे, तुझा म्हातारीला मोडायचा विचार होता का. तेव्हा पंकज म्हणतो, काहीतरीच काय नाही गा आजी, सोड ना अगोदर सोड ना. बघावं तेवढा तंद्रीतच असतो, कारण तुला ना आता मी सोडणारच नाही, इथेच बस, असं आजी म्हणत असते. पंकज म्हणतो, आजी मला जायचं आहे अगं, घाई आहे. आजी म्हणते, एवढा घाईत कुठे चाललास रे. मग आता तो म्हणतो, मी तुला नंतर सांगतो ना, आता अगोदर कान सोड बरं, मला जाऊ दे. त्यावेळी आजी म्हणते, सगळी कामं होणार, फक्त ना डोकं शांत ठेवायचं. आणि अतिघाई संकटात नाही असं म्हणतात. काय मिळतं काय रे तुम्हाला एवढी घाई करून, असं आजी त्याला विचारतात. तेव्हा पंकज मनातच विचार करतो, सत्याकडचे पैसे, अगं सोड ना यार मला, असं म्हणून तो सत्या गायब झाला तर कळणार सुद्धा नाही मला. आणि मग या आजीने एक कान धरलाय, मम्मा माझा दुसरा कान धरेल, कारण तो सत्या काय करतोय जर नाही समजलं तर. मग आता आजी लगेचच कान सोडते. तो मोठ्याने ओरडू लागतो. आजी म्हणते, ठीक आहे जा, पण यापुढे ना लक्ष देऊन चालायचं, बोलायचं आणि समोर बघायचं, समजलं का. तेव्हा तो म्हणतो, हो समजलं, जातो मी. मग आता आजी म्हणते, जातो नाही तर येतो असं म्हणावं. तेव्हा तो वैतागून म्हणतो, हो तेच ते, येतो मी. त्यानंतर सत्य आता रस्त्याने चाललेला असतो. तेव्हा तो काही माणसांना आता थोडेफार पैसे देतो आणि काहीतरी सांगत असतो. पंकज लगेचच त्याच्या पाठीमागे येऊन त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो आणि सत्यावर नजर ठेवत असतो. नक्की तो काय करतोय, कुठे जातोय, नक्की पैशांचं करतोय काय, हे आता त्याला बघायचं असतं. आणि मग त्यानंतर सत्या पुढे जात असताना त्याचा एक मित्र भेटतो. त्या मित्राला देखील सत्या पैसे देत असतो. तेव्हा पंकज लगेचच असा हात करतो, लपून बसतो आणि म्हणतो, अरे ये मला दे ना पैसे. हा काय डोक्यावर पडलाय का, मूर्ख बावळट अक्कल शून्य. कारण पैसे हे काही वाटायची गोष्ट आहे का. आणि जर ते पैसे तुला नको असतील ना तर ते मला दे, कारण मिळालेले पैसे ना मूर्खासारखं वाटत सुटलाय. पण नाही, हा पैसे वाटत नाही, याचं भलतंच काहीतरी सुरू आहे, लक्ष ठेवायला हवं. त्यानंतर आता लगेचच पंकज हा थोडा पुढे येतो. सत्य तेथून जातो. त्यानंतर पंकज पुन्हा एकदा त्याचा पाठलाग करू लागतो. इकडे मीरा ही आता हार वाटून घरी आलेलीच असते. त्याच वेळी आता तिला खूप तहान लागलेली असते, तिची दमछाक झालेली असते, वातावरणसुद्धा चांगलं नसतं. ती म्हणते, कधी ऊन कधी पाऊस, नक्की काय चाललंय ना कळतच नाही आहे, असं म्हणून आता ती लगेचच तेथे डायनिंग टेबलच्या खुर्चीत बसते आणि पाणी पिऊ लागते. भामटी निरूपा बाहेर येते आणि लगेचच मीराला असं रिलॅक्समध्ये पाणी पिताना जेव्हा पाहते ना, तेव्हा मात्र लगेचच ती तिला धक्का मारते. मग मीराला जोराचा ठसका लागतो. तेव्हा काय ग मीरा, तुला लाज वाटत नाही का ग, उठतेस आणि सरळ निघून जातेस, आणि इथली कामं करणार तरी कोण. आणि मला तर कधी वाटतं ना, तुला कामच करायला नको म्हणून तुझी ही सगळी नाटकं सुरू आहेत. पंकजचा डबा, देविकाचा डबा, एवढ्या सगळ्यांचा नाश्ता, जेवण हे सगळं मी करायचं का, असं म्हणून ती जोरातच मीरावर खूप ओरडते. आणि मलाही सांगून ना अक्षरशः कंटाळा आलाय, तू जा बरं समधी कामं आटपून घे, जा बरं, असं म्हणून निरूपाला आता काम करण्याचा खूप वैताग आलेला असतो. मग आता मीरा एकदम शांत असते. तेव्हा निरूपा विचारते, काय ग तुला काय वाटलं, तू येतेस की नाही याची वाट बघणार का मी.
आणि मग करून टाकणार सगळी कामं. पण तसं ना मी काही सुद्धा केलेलं नाही. सगळी कामं ना फक्त तूच करायची आहेस. मी तुझी सासू आहे एवढं लक्षात ठेव आणि तू सून आहेस. जा जा आता सगळी कामं आटप असं मीराला ती आदेश सोडते. त्याच वेळी आता मीरा म्हणते नाही हो मी सगळी कामं करणारच आहे. अहो खूप दमल्यासारखं झालं म्हणून तर बसले ना जरा. मी थोडासा आराम करते आणि लगेचच कामाला सुद्धा लागते. तेव्हा निरूपा विचारते काय आराम? आता काय तुला आराम करायचा आहे का? आणि कशाने दमायला झाले ग? तिकडं त्या पनवतीच्या मागे मागे रिंगणाबाहेर 5 दिवस उभे राहून तू सुद्धा दमलीच असशील ना, किंवा टाळ्या वाजवून दमली असशील. तेव्हा मीराला खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं. कारण निरूपा सारखीच आता सत्या आणि मीराला बोलत असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरूपा मीराचं छळच सुरू करते आणि म्हणते काय लय दमली का लय दमली? मग आजी म्हणते 4 दिवस उभं राहून टाळ्या वाजवून कष्ट पडत नाही का ग निरूपा? निरूपा म्हणते नाही कष्ट नाही पडत. मग आता आजी विचारते मग तू आता मीराला कामाला लावणार असशील ना? तेव्हा ती जोपर्यंत काम करत असे तोपर्यंत तू इथे उभी राहून टाळ्या वाजवायच्या. तर आता दुसरीकडे मीरा रूममध्ये असते. त्यावेळी आता सत्या येतो आणि म्हणते काय हो कसला वास येतोय हा? तेव्हा मीरा आता त्याच्या हातांचा वास घेते आणि म्हणते की हा वेगवेगळ्या फुलांचा वास आहे. मग आता सत्या तिच्याकडे पाहतच राहतो आणि गालात हसतो. कारण सत्याला आता तिला सरप्राईज द्यायचं असतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.